नमस्कार, मी डॉक्टर संजीवनी राजवाडे। उपवासाला आपण बऱ्याच वेळेला साबुदाण्याचा वापर करतो। हा साबुदाणा म्हणजे नेमकं काय असतं तर एक वेगळ्या प्रकारचं पाम ट्री असतं। त्याच्या वेगवेगळ्या शाखांच्या आतमधला जो गर असतो त्यापासून स्टार्च काढून हा साबुदाणा तयार केला जातो। साबुदाणा खाल्ल्यानंतर त्यामध्ये जे कार्बोहायड्रेट्स असतात त्यापासून आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळते। म्हणून उपवासाला जेव्हा आपण साबुदाणा खातो त्यावेळेला त्यातल्या कार्बोहायड्रेट्सचा आपल्या शरीराला फायदा होत असतो आणि एनर्जी मिळत असते। उपवासाच्या दिवशी शक्यतोवर आपण कमी खाण्याचा प्रयत्न करतो आणि मग आपल्या एनर्जी लेवल्स डाऊन होतात। अशा वेळेला जर आपण साबुदाणा घेतला तर आपल्याला एनर्जी लेवल्स या नॉर्मल राखण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो। साबुदाण्यामध्ये कार्बोहायड्रेट्सच्या जोडीला कुठल्याही प्रकारचं आयर्न, प्रोटीन्स, फॅट्स हे काही एक नसतं आणि म्हणूनच साबुदाणा घेताना नुसता न घेता त्याला इतर गोष्टींची जोड द्यावी लागते। उदाहरणार्थ आपण साबुदाण्याची खीर करतो म्हणजे त्या साबुदाण्याच्या जोडीला दुधातल्या प्रोटीन्सचा फायदा मिळतो। अशी खिचडी करताना त्याला इतर गोष्टींची जेव्हा जोड दिली जाते तेव्हा त्यातली मिनरल्स, प्रोटीन्स ही त्यातल्या कार्बोहायड्रेट्सच्या जोडीला आपल्या शरीराला मिळतात आणि मग परिपूर्ण अन्न खाल्ल्याचं आपल्याला समाधान मिळतं। साबुदाण्यामध्ये अतिशय सहज पचणारा हा एक गुणधर्म आहे आणि म्हणूनच जेव्हा आपण आजारी असतो अशा वेळेला साबुदाण्याची खीर करून दिली जाते। त्यामागचा उद्देश हाच आहे। साबुदाणा हा पित्ताला सुद्धा कमी करणारा आहे। उपवासाच्या दिवशी उपाशी राहून ज्यांना पित्ताचा त्रास होतो अशांनी साबुदाण्याची खीर करून घ्यावी। त्यामध्ये थोडीशी विलायची पावडर, थोडंसं जायफळ पावडर आणि एक चिमूटभर सुंठ असं हे मिश्रण करून ही जर खीर आपण त्या दिवशी घेतली तर कोणत्याही प्रकारचा पित्ताचा त्रास त्या दिवशी आपल्याला होत नाही। बऱ्याच जणांना दाणे खाल्ल्यानंतर पित्त होतं आणि म्हणून उपवासाच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी किंवा असे वेगवेगळे प्रकार टाळले जातात आणि मग उपाशी राहिलं जातं, त्यामुळे सुद्धा पित्त वाढतं। तर अशांनी दाण्याचा कूट न वापरता साबुदाण्याबरोबर खीर करून किंवा साबुदाणा भिजलेला थोडासा उकडून घ्यावा पाण्याबरोबर आणि त्यामध्ये ताक घालून जर आपण हे घेतलं तर पित्ताचा त्रास न होता सहज पचू शकतं आणि आपल्याला एनर्जी सुद्धा भरपूर मिळू शकते, पोट सुद्धा भरतं आणि त्याच्या जोडीला इतर तत्व त्याच्याबरोबर मिश्र झाल्यामुळे परिपूर्ण अन्न घेतल्याचा आपल्याला उपवासाच्या दिवशी सुद्धा शरीराला फायदा होऊ शकतो। म्हणून उपवासाच्या दिवशी आपण साबुदाण्याचा वापर हा निश्चित करावा, परंतु आपल्या प्रकृतीप्रमाणे सांभाळून करावा हे जरूर। नमस्कार।